नमस्कार. खाऊ संस्कृती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक. उकडीच्या मोदकसाठी आपण एक नारळ खवून घेतलेला आहे. हा मोठ्या आकाराचा नारळ घेतला होता मी. तो नारळ मी फोडून खवून घेतलेला आहे. आता आपण हे वाटीने मोजून घेणार आहोत. जे आपलं नारळाचा किस म्हणा किंवा खवलेला नारळ आहे तो आपण वाटीने दाबून भरायचे ते वाटी आपण आणि त्या वाटीने मोजून घ्यायचे. त्याने आपल्याला गुळाचं प्रमाण कळून येईल की आपल्याला गुळ किती घालायचा आहे तो. आपल्या 2 वाट्या भरलेल्या आहेत एवढ्या याच्यामध्ये. एका नारळाचा जो आपला किस पडलेला आहे, या 2 वाट्या नारळाच्या किसासाठी आपल्याला 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. आता गूळ मी एकदम बारीक कापून घेतलेला आहे आणि तो गूळ आपण आता वाटीने मोजून घेतोय. बरोबर 1 वाटी आपल्याला यामध्ये गूळ घालायचं आहे. गुळाचं प्रमाण आपल्याला मोजून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले मोदक व्यवस्थित होतील आणि फुटणार नाही. गुळाचं प्रमाण जर थोडंसं जास्त झालं तर मोदक फुटण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं शक्यतो गूळ मोजूनच घाला. आम्ही गूळ मोजून घेतलेला आहे. आता हे आपण सगळं कढईमध्ये टाकून घेतलं आहे. गॅस चालू करून घेऊन आपण आता हे परतून घेणार आहोत. गूळ विरघळेपर्यंत आपल्याला व्यवस्थित सारण परतून घ्यायचं आहे. बऱ्याच ठिकाणी या सारण करत असताना यामध्ये तूप वापरलं जातं, पण मी याच्यामध्ये तूप वापरत नाही. आपल्या जे नारळाचा ओलसरपणा आहे त्यामधूनच आपल्याला हे गूळ वितळून घ्यायचं आहे किंवा परतून घ्यायचं आहे. आता आपले जे सारण परतून झाले बऱ्यापैकी, तर आपण त्यामध्ये भाजलेली खसखस घालून घेतलेली आहे. खसखस घालायची. या जागेवर तुम्ही ड्रायफ्रूट्सही वापरू शकता. मी खसखस वापरलेली आहे. आता हे सारण जे आहे ते आपलं रेडी झालेलं आहे, पण मी यामध्ये अजून एक पदार्थाचा वापर करते आणि त्याने चवही वाढते आणि सारण आपलं थोडंसं घट्ट होण्यास मदत होते. आता मी विलायची पावडर वापरलेली थोडीशी. विलायची पावडर घातल्याच्या नंतरनं आपण त्यामध्ये थोडीशी मिल्क पावडर घालणार आहोत. 1 मोठी 4 चम्मच मी मिल्क पावडर घेतलेली आहे. ही यामध्ये घालून घेऊ आपण आणि ती मिक्स करून घ्यायचं. मिल्क पावडर घातल्याने मोदकची चवही वाढते आणि आपल्या सारणामधला थोडासा ओलसरपणा जो आहे तो कमी होतो आणि मोदक फुटत नाही. त्यामुळे मी मिल्क पावडर वापरते. तसं पाहायला गेलं तर पारंपरिक पद्धतीने फक्त गूळ आणि खोबऱ्याचं सारण असतं, पण त्यामध्ये थोडीशी मिल्क पावडर वापरली तर चवही वाढते आणि थोडासा सारणला घट्टपणा येतो. मोदकसाठी आपलं सारण तयार झालेलं आहे. आता आपण हे थंड करायला ठेवून देऊ आणि कणिक मळायला घेऊ. आता आपण जी मोदकसाठी कणिक बनवणार आहोत त्याची आधी आपण उकड काढणार आहोत. तर उकड काढण्यासाठी आपण पहिलं पीठ मोजून घेतलं. तांदळाचं पीठ मी 1 वाटी घेतलेलं आहे, तर मी त्यासाठी 1च वाटी पाणी वापरणार आहे. तर पातेल्यामध्ये आपण ही 1 वाटी पाणी घालून घेऊ. जेवढं आपलं पीठ आहे तेवढंच पाणी वापरायचं आहे आपल्याला आणि त्यानंतरनं आपल्याला ओला हात करून पीठ मळायचं आहे नंतरनं. आता पाण्यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेऊ. तुम्ही अगर प्रसादासाठी जर मोदक करत असाल किंवा तुमच्याकडे जर प्रसादामध्ये मीठ चालत नसेल तर तुम्ही मीठ नाही वापरलं तरी काही हरकत नाही. आता आपण 1 चम्मच तूप घालून घेऊ. या तुपाच्या जागेवर 1 चम्मच लोणी वापरलं तरीही चालतं आणि तूप वापरलं तरीही चालतं. दोन्हीपैकी कोणतंही एक वापरू शकता. आता पाण्याला उकळी आल्याच्या नंतर आपण त्यामध्ये तांदळाचं पीठ घालून घेऊ. पीठ टाकल्याच्या नंतर आपल्याला लगेच चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. त्यामध्ये गाठी होऊन नाही द्यायच्यात. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला याला वाफ द्यायची आहे. 2 ते 3 मिनटासाठी आपण याला झाकण ठेवून वाफ देणार आहोत. आता आपलं पीठ व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आपण आता यावर झाकण ठेवून घेऊ. आपले मोदक फुटू नये किंवा आपले मोदक परफेक्ट व्हावेत यासाठी आपली जी आता आपण उकड काढलेली ती उकड अगदी परफेक्ट होण्याची खूप गरज आहे. आपण उकड जेवढी परफेक्ट करू तेवढे आपले मोदकही परफेक्ट होतात. त्यामुळं शक्यतो आपली जी उकड आहे ती व्यवस्थित झाली म्हणजे आपली मोदक परफेक्ट होत आहेत हे नक्कीच. आता आपण बघा याच्यावर झाकण ठेवून घेणार आहोत. मी जे मोदकसाठी पीठ घेतलं होतं तांदळाचं, वजनी प्रमाण म्हणलं तर ते 200 ग्रॅम पीठ होतं आणि ते 200 ग्रॅम पीठामध्ये आपले जवळजवळ मी ज्या साईजमध्ये मोदक बनवणार आहे त्या साईजमध्ये 17 ते 18 मोदक तयार होतात. आणि तेवढ्या पिठासाठी परफेक्ट सारण म्हणलं 1 मोठ्या नारळाचा किस किंवा आपण मोठ्या नारळ खवून घेतला की त्यामध्ये जे सारण तयार होते ते परफेक्ट आहे एवढ्या पिठासाठी. आता आपलं पीठ वाफवून झालं आहे बघा. आता आपण हे परातीमध्ये काढून घेणार आहे आणि आता आपण गरम आहे त्यामुळे लगेच हात नाही लावू शकत, म्हणून आपण आता फुलपत्र्याला पाणी लावून घ्यायचं आहे
आणि त्या फुलपात्राच्या साहाय्याने व्यवस्थित आपण गाठी असतील तर त्या पण फुटतील आणि पीठही मळल्या जाईल। या पद्धतीने पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि थोडंसं हात लावण्याजोगतं झालं की आपण हाताला पाणी लावून नंतरनं ते मळून घेणार आहोत। पीठ अगदी मऊ लुसलुशीत होईपर्यंत आपल्याला हाताला पाणी लावून हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच हे पीठ मळलं जातं, थंड झाल्याच्या नंतरनं व्यवस्थित मळलं जात नाही। आणि आत्ता या वेळेला आपण जर पीठ हाताला पाणी लावून व्यवस्थित मळून घेतलं तर आपण किती वेळाने मोदक बनवले तरी आपले मोदक फाटत नाहीत आणि मोदक वळवण्यासही त्रास होत नाही। पहा मी तुम्हाला दाखवते, पीठ परफेक्ट मळल्या गेलंय हे बघण्यासाठी आपल्याला एक गोळा बनवून घ्यायचा आहे हातावर आणि तो थोडा चपटा करायचा आहे आणि त्याला जर क्रॅक गेले नाही तर समजायचं आपलं पीठ परफेक्ट मळलं गेलं आहे आणि त्याला जर क्रॅक गेले तर आपल्याला पीठ अजून मळण्याची गरज आहे असं समजून घ्यायचं आणि पीठ पुन्हा मळून घ्यायचं आहे। आता माझं पीठ तुम्ही बघितलं आहे, माझ्या उंड्याला अजिबात क्रॅक गेलेलं नाही आहे, त्यामुळं आपलं पीठ तयार झालं आहे। आता आपण मोदक करायला घेऊ। मोदक करण्यासाठी मी एक चाळण घेतली आहे आणि चाळणीवर सुती कापड ओलं करून घातलेलं आहे, त्याने मोदक काढताना त्रास होत नाही किंवा मोदक चाळणीला चिटकत नाहीत। आता बघा मी एक छोटासा उंडा घेतला आहे, आता तो हातावर फिरवून मी त्याची पारी तयार करून घेणार आहे। आता आपण हे लाटूनही करू शकतो, पण मी तुम्हाला एक पारी करून दाखवते हातावर, नंतर मी पोळपाटावर एक पारी लाटून दाखवणार आहे तुम्हाला। या पद्धतीने आपण सारण भरून घ्यायचे, त्यामध्ये सारण भरून झाल्याच्या नंतरनं मोदकचा आकार कसा द्यायचा आहे ते दाखवते मी तुम्हाला। आपण आहे ना पारीची एक साईड अशी या पद्धतीने 2 बोटांनी प्रेस करायची आहे आणि प्रेस करताना ती शेवटपर्यंत आपला जो पारी आहे पारीच्या शेवटपर्यंत त्याची धार तयार करायची आहे। जो आपण जिथं प्रेस करतोय ते शेवटपर्यंत प्रेस करायचं आहे, वरची वर प्रेस करायचं नाही, फक्त काठीला। या पद्धतीने सगळ्या बाजूने आपण त्याच्या प्लेट्स पाडून घेऊ। जेवढ्या आपण प्लेट्स पाडू तेवढा आपला मोदक सुबक आणि छान दिसतो। या पद्धतीने मी प्लेट्स पाडून घेतलेले आता आपण त्याचं तोंड व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे। एकदम हलक्या हाताने व्यवस्थित दोन्ही पण हातांची मदत घेऊन या मोदकचं आपण तोंड बंद करून घेणार आहोत। बघा या पद्धतीने आपलं पीठ अगदी मऊ झालंय आणि कुठेही त्याला क्रॅक जात नाही आहे, त्यामुळे आपण पाहिजे त्या आकारामध्ये मोदक वळवू शकतो, मोदक फुटत नाही। आपला मोदक तयार झालाय। तयार झालेला मोदक आपण चाळणीवर ठेवून घेऊ आणि आता मी तुम्हाला पोळपट लाटण्याने ही पारी करून दाखवते। आपण पोळपट लाटणं घेतलंय, एक उंडा तयार करून घेतलेला आहे। पोळपटाला थोडंसं तूप लावून घ्यायचंय, या जागेवर तांदळाची पिठी वापरली तरी चालतीये तुपाच्या ऐवजी। आणि आपल्याला आता ही पारी लाटून घ्यायची आहे। अगदी थोडीशी आपली पुरी असते त्यापेक्षा थोडीशी पातळ करून घ्यायची आहे, जास्त जाड नाही ठेवायची आपल्याला ती। ज्यांना हातावर पारी करायला जमत नाही त्यांनी या पद्धतीने पोळपट लाटणं वापरूनही पारी केली तरी चालेल किंवा पुरी यंत्रामध्ये पारी केली तरीही चालेल, त्यावरही व्यवस्थित पारी तयार होते मोदकची। आता आपण यामध्ये सारण भरून घेऊ। आता सारण भरल्याच्या नंतर ना आपल्याला मोदकचा आकार द्यायचा आहे। पहा मी पहिले मोदकचा जसा आकार दिला होता त्याच पद्धतीने आकार देते आहे, फक्त आपण जी हातावर पारी केली होती त्यापेक्षा ही पारी जरा पातळ झाली तर आपल्याला जास्त प्लेट्स पडता येत याला आणि मोदकही छान तयार होतोय। मी तुम्हाला दाखवते। या पद्धतीने सगळ्या बाजूंनी मी त्याला प्लेट्स पाडून घेतल्यात आणि आता मोदकचं तोंड बंद करून घेते। या मोदकसाठी मी जे पीठ वापरलेले आहे तांदळाचं ते पीठ मी घरीच बनवलेले आहे आणि ते पीठ बनवण्यासाठी मी अर्धे इंद्रायणी तांदूळ आणि अर्धे बासमती तांदळाचा वापर केलेला आहे। हे तांदूळ मी स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून नंतरनं फॅन खाली वाळवून घेतले आणि नंतरनं मी गिरणीतनं बारीक दळून आणलेले आहेत। आपण जी पारी बनवली होती आत्ता पोळपाटावर त्याच पारीचा मी मोदक बनवून दाखवलाय पहा तुम्हाला। तोही मोदक खूप छान झालेला आहे। मी अजून एक मोदक दाखवते तुम्हाला पहा, प्लेट्स एकदम जवळून दाखवणार आहे की आपल्याला प्लेट्स कशा पाडायच्यात त्या। पहा या पद्धतीने आपल्याला सारण मधोमध ठेवून सारण आहे त्या जागेपर्यंत आपल्याला प्लेट्स दाबत न्यायच्या आहेत। आता आपले मोदक मी करून घेतलेले आहेत। आता मोदक ज्यावेळेस आपण चाळणीत ओल्या कपड्यावरच ठेवणार आहोत तरी पण आपल्याला मोदक पाण्यात बुडवून मग ठेवायचा आहे। आता पाण्यात बुडवून ठेवण्याचं कारण म्हणजे मोदक फुटत नाहीत आणि मोदक ओलसरपणा राहिल्यामुळं त्याला क्रॅकही पडत नाही, म्हणून आपण पाण्यात बुडवून मोदक वाफायला ठेवणार आहोत। आता आपण त्यावर थोडंसं केशर लावून घेऊ। केशर मी एक 2-3 मिनटं आधी दुधामध्ये भिजत घातलं होतं,
सगळ्या मोदकला केशर लावून झाल्याच्या नंतर ना आपलं पाणी जे आहे गरम करायला ठेवलेलं त्यावर चाळण ठेवून घेऊ आणि आपण यावर आता झाकण ठेवून एक 10 मिनिटासाठी मोदक वाफवून घेणार आहोत. मोदक वाफवायला ठेवलेले असताना गॅस फुल ठेवायचा आहे, म्हणजे आपले मोदक व्यवस्थित वाफले जातील. मोदक आपले तयार झालेले आहेत. 10 मिनिटाच्या नंतर मी झाकण उघडून दाखवते तुम्हाला. आता आपण मोदक प्लेटमध्ये काढून घेऊया. आपला हात ओला करून किंवा हात पाण्यामध्ये बुडवून मगच मोदक काढून घ्यायचे. आपले एकदम गरम गरम मोदक तयार आहेत. मोदक गरम असतानाच मी तुम्हाला मोदक तोडून दाखवणार आहे. मोदक आपले किती सॉफ्ट झालेत आणि किती व्यवस्थित उकडले गेलेत ते. मोदक आपण फोडून घ्यायचं आहे आणि त्यावर आता आपण साजूक तूप घालणार आहोत. मोदक खाण्यासाठी तयार आहेत. आपण बाप्पाला नैवेद्य दाखवून घेतलेला आहे मोदकचा. मी ज्या पद्धतीने मोदक बनवलेले आहेत त्या पद्धतीने तुम्ही मोदक करून बघा आणि मोदक छान झाले तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.